नमस्कार मित्रांनो, भारत हा एक विशाल आणि विविधतापूर्ण देश आहे. येथे अनेक सामाजिक आणि आर्थिक समस्या आहेत. त्यापैकी एक प्रमुख समस्या म्हणजे भिकाऱ्यांची वाढती संख्या आणि त्यामागे कार्यरत असलेला भिकारी माफिया. भिकारी हा एक सामाजिक समस्या असली तरी भिकारी माफिया या समस्येला एक गंभीर गुन्हेगाने स्वरूप देतात. हे माफिया गरीब असहाय्य लोकांना, विशेषतः लहान मुले आणि महिलांना जबरदस्तीने किंवा फसवणूक करून भीक मागण्यास लावतात आणि त्यांच्या कमाईवर स्वतःचा हक्क ठेवतात. आजच्या वेळेत आपण भारतातील भिकारी माफियांची कार्यपद्धती, त्यांची उदाहरणं, या समस्यांची कारणे, या कायद्यातील तरतूद आणि यावर मात करण्यासाठी आपण कोणत्या उपाययोजना करू शकतो, या सर्व गोष्टी आपण आजच्या व्हिडिओ बघणार आहोत. तर मित्रांनो, 2011च्या जनगणनेनुसार भारतात एकूण 4,13,670 भिकारी होते. यामध्ये 2,21,773 पुरुष आणि 1,91,997 महिलांचा समावेश होता. ही आकडेवारी दर्शवते की भारतात भिकाऱ्यांची संख्या लक्षणीय आहे. सर्वाधिक भिकारी पश्चिम बंगाल, त्याच्यानंतर उत्तर प्रदेश, त्याच्या पाठोपाठ आंध्र प्रदेश, बिहार आणि मध्य प्रदेश या राज्यांमध्ये आढळतात. तर शहरी भागांमध्ये जिथे संधी आणि कामाच्या शोधात लोक येतात तिथे भिकाऱ्यांची संख्या अधिक दिसते. प्रति 1,00,000 लोकसंख्येमध्ये शहरी भागात 39 भिकारी तर ग्रामीण भागात 32 भिकारी आढळतात. भिकाऱ्यांमध्ये लहान मुलांची संख्या देखील चिंताजनक आहे. युनिसेफ आणि इतर बाल कल्याण संस्थांच्या अहवालानुसार भारतातील रस्त्यावर भीक मागणाऱ्या मुलांची संख्या मोठी आहे. अनेकदा ही मुलं भिकारी माफियांच्या नियंत्रणाखाली असतात आणि त्यांना शिक्षण किंवा चांगले भविष्य मिळवण्याची संधी मिळत नाही. भिकारी असण्याची अनेक कारणे आहेत, ज्यात गरिबी, बेरोजगारी, त्याच्या पाठोपाठ नैसर्गिक आपत्ती, शारीरिक किंवा मानसिक दुर्बलता, कुटुंबाचा आधार नसणे आणि सामाजिक बहिष्कार यांचा समावेश होतो. अनेक लोक परिस्थितीमुळे हातबल होऊन भीक मागण्यास प्रवृत्त होतात, मात्र याच परिस्थितीचा फायदा घेऊन भिकारी माफिया घेतात. भिकारी माफिया ही एक संघटित गुन्हेगारी टोळी आहे जी भिकारी व्यवसायाचे व्यवस्थापन करते. हे माफिया विविध प्रकारच्या लोकांचे शोषण करून त्यांना भीक मागण्यास भाग पाडतात आणि त्यांच्या कमाईवर नियंत्रण ठेवतात. त्यांची कार्यपद्धती अत्यंत क्रूर आणि कायद्याचे उल्लंघन करणारी असते. तर मग भिकारी माफियांची कार्यपद्धती कशी असते, त्याच्यात सर्वात पहिला पॉईंट येतो भरती आणि फसवणूक. भिकारी माफिया गरीब आणि गरजू लोकांची भरती करतात. यामध्ये लहान मुले, महिला, वृद्ध आणि शारीरिक किंवा मानसिकदृष्ट्या दुर्बल लोकांचा समावेश असतो. त्यांना पैशांचे आमिष दाखवले जाते किंवा चांगल्या कामाचे प्रलोभन दिले जाते. अनेकदा लहान मुलांच्या त्यांच्या कुटुंबातून फसून किंवा त्यांचे अपहरण करून या व्यवसायात आणले जाते. बेघर आणि निराधार लोक हे माफियांचे सोपे लक्ष्य ठरतात. नियंत्रण आणि शोषण दुसरा पॉईंट येतो. एकदा व्यक्ती माफियांच्या नियंत्रणात आला की त्याचे पूर्णपणे शोषण केले जाते. त्यांना विशिष्ट ठिकाणी भीक मागण्यासाठी लावलं जातं. दिवसभरात किती पैसे जमा करायचे याचे सुद्धा टार्गेट त्यांना दिले जातं. जमा झालेल्या पैशांचा मोठा भाग माफिया स्वतः घेतात आणि भिकाऱ्याला केवळ नाममात्र रक्कम दिली जाते किंवा त्याला काहीही मिळत नाही. विरोध करणाऱ्यांना मारहाण करणे, उपाशी ठेवणे किंवा इतर शारीरिक व मानसिक त्रास देणे हे सामान्य आहे. अधिक सहानुभूती मिळवण्यासाठी आणि जास्त पैसे जमा करण्यासाठी काही भिकाऱ्यांना जबरदस्तीने अपंग बनवले जाते. त्यांच्या शरीरावर जखमा केल्या जातात किंवा त्यांना कायमचे अपंगत्व येईल अशा प्रकारे इजा पोचवल्या जातात. जे लहान मुलं आहे यांना झोपून ठेवण्यासाठी किंवा त्यांना सुस्त बनवण्यासाठी औषधे दिली जातात. प्रत्येक भिकारी माफिया टोळीचा एक विशिष्ट कार्यक्षेत्र असतो. शहरातील महत्त्वाचे चौक, रेल्वे स्टेशन्स, बस स्टँड्स, मंदिरे, धार्मिक स्थळे आणि वाहतूक सिग्नल यासारख्या ठिकाणी भीक मागणाऱ्यांची भिकाऱ्यांचे वाटप केले जाते. दुसऱ्या टोळीच्या शेतात अतिक्रमण केला संघर्ष होण्याची शक्यता असते. तर मित्रांनो, ही गोष्ट खरंच खूप धक्कादायक आहे. कदाचित या गोष्टी तुम्हाला माहितीसुद्धा नसतील. काही भिकारी माफिया गटांना स्थानिक राजकारणी आणि पोलीस अधिकाऱ्यांचे संरक्षण मिळते. ही माफिया नियमितपणे त्यांना हप्ता देतात, ज्यामुळे त्यांचे गैरकायदेशीर कामं चालतात. भिकारी माफियांच्या कारवायांमध्ये मानवी तस्करी हा एक गंभीर गुन्हा आहे. लहान मुलांना विकत घेणे, त्यांचे अपहरण करणे आणि त्यांना जबरदस्तीने भीक मागण्यास लावणे हे कायद्याचे गंभीर उल्लंघन आहे. या टोळ्या आंतरराज्य स्तरावर देखील कार्यरत असू शकतात. तर मित्रांनो, भिकारी माफिया आणि याची काही उदाहरणं आपण घेऊयात. भारतात भिकारी माफियांच्या अनेक टोळ्या कार्यरत आहेत आणि त्यांच्या कारवायांची अनेक धक्कादायक उदाहरणे समोर आली आहेत. तर मित्रांनो, यात सर्वात पहिले येते आपली मुंबई. काही वर्षापूर्वी मुंबई पोलिसांनी एका मोठ्या भिकारी माफिया टोळीचा पर्दाफाश केला होता. या टोळीनं शेकडो लहान मुलांना आणि महिलांना जबरदस्तीनं भीक मागण्यास लावले होते. या मुलांना जपून ठेवण्यासाठी त्यांना औषधे दिली जात होती आणि त्यांच्याकडून जमा झालेले सर्व पैसे टोळीच्या म्होरक्या घेत असे. मित्रांनो, दुसरं उदाहरण आपण आपल्या भारताची राजधानी दिल्लीचं घेऊया. दिल्लीमध्ये अशाच एका टोळीचा काही वर्षापूर्वी पर्दाफाश झाला होता. ही टोळी गरीब कुटुंबातील मुलांना कामाच्या बहाण्याने शहरात आणत असे
आणि नंतर त्यांना भीक मागण्यास भाग पाडत असे. आता ही सर्व जी मुलं होती यांच्याकडून दिवसाला हजारो रुपये जमा केले जात होते आणि याच्या बदल्यात या मुलांना फक्त जेवण पुरवले जात असे. मित्रांनो, याच्यानंतर आपण उदाहरण घेऊया कोलकात्याचं. कोलकात्यामध्ये एका भिकारी माफिया टोळीनं लहान मुलांना अपंग बनवण्याचे आणि त्यांच्या अवयवांची तस्करी करण्याचे धक्कादायक कृत्य केले होते. अधिक सहानुभूती मिळवण्यासाठी आणि मुलांना शारीरिक इजा पोचवल्या जात होत्या आणि काही प्रकरणांमध्ये त्यांच्या अवयवांची विक्री देखील केली जात होती. चेन्नईमध्ये सुद्धा अशीच एक घटना झाली. चेन्नईमध्ये एका टोळीनं रेल्वे स्टेशन्स आणि बस स्टँडवर भिकाऱ्यांचे मोठे नेटवर्क तयार केले. या टोळीचा म्होरक्या दररोज सायंकाळी सर्व भिकाऱ्यांकडून पैसे जमा करत असे आणि त्यांना अत्यंत कमी मोबदल्यात तो देत असे. कर्नाटक राज्य विधी सेवा प्राधिकरणाच्या एका अभ्यासानुसार बँगलोरमध्ये अनेक मुलांना जबरदस्तीनं भीक मागण्यास लावले जाते आणि यात मानवी तस्करीचे मोठे जाळे कार्यरत आहे. गरीब कुटुंबातील मुलांना फसवून शहरात आणलं जातं आणि त्यांना भीक मागण्यास भाग पाडले जाते. हैदराबादमधील अनिल पवार प्रकरण ऑगस्ट 2023मध्ये घडलं. हैदराबाद पोलिसांनी एका अशा टोळीचा पर्दाफाश केला जिथे अनिल पवार नावाचा व्यक्ती 23 भिकाऱ्यांकडून, ज्यात 8 लहान मुले होती, दररोज 4,500 ते 6,000 रुपये जमा करत होता आणि त्यांना केवळ त्याच्या बदल्यात एका वेळेस जेवण देत होता. कानपूरमधील एका 26 वर्षीय मजुराला दिल्लीत कामाच्या बहाण्याने घेऊन एका टोळीनं जबरदस्तीनं भीक मागण्यास भाग पाडले. त्याला मारहाण करण्यात आली आणि डोळ्यात काहीतरी टाकून कायमचे आंधळे केले. नंतर त्याला हरियाणात पाठवून भीक मागण्यास भाग पाडले. ही घटना दर्शवते की माफिया किती क्रूर आणि निर्दयी असू शकतात. ऑगस्ट 2021 अहमदाबादमधील ड्रग चाचणी प्रकरण. अहमदाबादमध्ये भिकारी माफिया नवीन ड्रगच्या चाचण्यांसाठी भिकाऱ्यांचा वापर करत असल्याचे उघडकीस आले. त्यांना जबरदस्तीनं ड्रग्ज देऊन त्यांच्या प्रतिक्रियांची नोंद घेतली जात होती. या उदाहरणावरून आपल्याला कळतं की जे माफिया आहे हे केवळ पैशासाठीच नव्हे तर इतर गैरफायदेशीर जे काम आहे यांच्यासाठीही ते भिकाऱ्यांचा वापर करू शकतात. तर मग आपण भिकारी आणि भिकारी माफिया यांची बहुतेक असे उदाहरणं बघितले. तर मग या समस्याची कारणं कोणती असू शकतात? लोक भीक का मागता आणि भिकारी का आहेत? भिकारी आणि भिकारी माफिया या समस्याची अनेक कारणं आहेत जी सामाजिक, आर्थिक आणि प्रशासकीय स्तरावर पसरलेली आहेत. गरिबी आणि बेरोजगारी हा याच्यातला पहिला मुद्दा. गरिबी आणि बेरोजगारी हे भिकारी निर्माण होण्याचे प्रमुख कारण आहे. जेव्हा लोकांना उपजीविकेचे कोणते साधन नसते तेव्हा लोक भीक मागायला लागतात. दुसरा पॉईंट असू शकतो सामाजिक असमानता. समाजात असलेली मोठी आर्थिक आणि सामाजिक दरी देखील या समस्येला कारणीभूत आहे. संधीची असमानता आणि सामाजिक बहिष्कारांमुळे काही लोक मागे पडतात आणि त्यांच्यासाठी भीक मागणे हा शेवटचा पर्याय उरतो. यात कुटुंबाचा आधार नसणं हे एक कारण असू शकतं. अनेक वृद्ध, विधवा किंवा ज्यांना कुटुंबाचा आधार नाही असे लोक निराधार होऊन भीक मागतात. यात शारीरिक आणि मानसिक दुर्बलता हे सुद्धा एक कारण असू शकतं. शारीरिक किंवा मानसिकदृष्ट्या दुर्बल असलेले लोक स्वतःचे संरक्षण करू शकत नाही आणि मग जे असे लोक आहेत ते भिकारी माफियांचे सोपे लक्ष्य बनतात. यात नैसर्गिक आपत्ती आणि स्थलांतरण हे सुद्धा एक कारण आहे. नैसर्गिक आपत्तीमुळे किंवा इतर कारणांमुळे विस्थापित झालेले लोक अनेकदा शहरांमध्ये येतात आणि त्यांच्याकडे उपजीविकेचे कोणतेही साधन नसल्यामुळे ते भीक मागू लागतात. तर मित्रांनो, मला असं वाटतं की प्रशासनाची निष्क्रियता आणि भ्रष्टाचार हे सुद्धा एक कारण असू शकते. भिकारी माफियांच्या विरोधात कठोर कारवाई करण्यास प्रशासनाची निष्क्रियता आणि काही प्रमाणात असलेला भ्रष्टाचार या समस्येला खतपाणी घालतो. यात अजून एक कारण कायद्याची अपुरी अंमलबजावणी असू शकतं. भिकारी प्रतिबंधक कायदे जरी असले तरी त्यांची प्रभावी अंमलबजावणी होत नाही. सामाजिक सहानुभूतीचा गैरवापर हे एक मोठं कारण असू शकतं. अनेक लोक गरीब आणि असहाय्य समजून भिकाऱ्यांना पैसे देतात. या सहानुभूतीचा फायदा भिकारी माफिया घेतात आणि लोकांना भीक मागण्यास प्रवृत्त करतात. मग हे सर्व जे भिकारी आहेत हे जे भीक मागलं जातं याच्यावर काही कायदेशीर तरतूद आहे का? तर भारतात भिकारी प्रतिबंधक कायदे आहेत जे राज्यानुसार बदलतात. बहुतेक राज्यांनी बॉम्बे प्रिव्हेन्शन ऑफ बेगिंग ॲक्ट 1959 या कायद्यावर आधारित कायदे बनवले आहेत. तर या कायद्यानुसार भीक मागणं हा गुन्हा आहे आणि दोषी व्यक्तीला अटक करून सुधारगृहात पाठवले जाऊ शकते. बालकांकडून भीक मागणं हा सुद्धा या कायद्यानुसार एक मोठा गुन्हा आहे. तर मग मित्रांनो, या समस्यांवर मात करण्यासाठी काही उपाययोजना आहेत का? मग हे भिकारी आणि भिकारी माफिया या गंभीर समस्येवर मात करण्यासाठी एकात्मिक आणि बहुआयामी दृष्टिकोन आवश्यक आहे. यासाठी बहुतेक अशा उपाययोजना आहेत जे प्रभावी ठरू शकतात. यात गरिबी आणि बेरोजगारी निर्मूलन करणं हे गरजेचं आहे. सरकारला गरिबी आणि बेरोजगारी जी आहे ही कमी करण्यासाठी प्रभावी योजना अंमलात आणाव्या लागतील पहिले तर. त्याच्यानंतर रोजगार निर्मिती, कौशल्य विकास आणि आर्थिक सहाय्य यासारख्या उपायांमुळे लोकांना उपजीविकेचे जे साधन आहे हे मिळेल आणि ते भीक मागण्यास प्रवृत्त होणार नाहीत. दुसरं याच्यातलं कारण असू शकतं की आपण शिक्षणावर भर देऊ शकतो.
मुलांना शिक्षण देणं हे दीर्घकालीन उपयोजनांपैकी एक आहे. शिक्षणामुळे त्यांना चांगले भविष्य घडवण्याची संधीसुद्धा मिळेल. मित्रांनो, तिसरी उपयोजना आपण असं करू शकतो की त्यांना पुनर्वसन आणि आश्रय देऊ शकतो. बेघर आणि निराधार लोकांसाठी आश्रयस्थाने आणि पुनर्वसन केंद्र स्थापन करणे आवश्यक आहे. या केंद्रांमध्ये त्यांना भोजन, वस्त्र, वैद्यकीय मदत आणि व्यावसायिक प्रशिक्षण दिले जावे. त्यामुळे ते आत्मनिर्भर बनू शकतील. आता यात कठोर कायद्याची अंमलबजावणी ही सुद्धा खूप गरजेची आहे. भिकारी माफियांच्या विरोधात कठोर कायदे आणि त्यांची प्रभावी अंमलबजावणी करणं आवश्यक आहे. मानवी तस्करी आणि बाल शोषण करणाऱ्या गुन्हेगारांना कठोर शिक्षा झाली पाहिजे. ही एक आपण उपाययोजना करू शकतो. सामाजिक जागरूकता ही एक उपाययोजना असू शकते मित्रांनो. आता समाजामध्ये भिकारी आणि भिकारी माफिया यांच्याबद्दल आपण जागरूकता निर्माण करू शकतो. लोकांना भिकाऱ्यांना पैसे देण्याऐवजी त्यांना मदत करणाऱ्या अधिकृत संस्थांची माहिती देण्यास आपण प्रोत्साहित करू शकतो. गैरसरकारी संस्था ज्या आहेत म्हणजे NGO यांचा संस्थांचा सहभाग असणं सुद्धा खूप गरजेचं आहे. आता हे जे NGO आहेत या समस्येवर मात करण्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावू शकतात. त्यांनी पुनर्वसन कार्यक्रम चालवणं किंवा शिक्षण देणं आणि लोकांना कायदेशीर ज्या गोष्टी आहेत या पुरवणं, या सर्व गोष्टींवर भर देऊन ते लोकांपर्यंत पुरवणं असे कामं ते करू शकतात. आणि या सर्वांमध्ये डेटा संकलन आणि विश्लेषण हे खूप महत्त्वाचं आहे. भिकारी आणि जे भिकारी माफियांसंबंधी जे अचूक डेटा आहे तो गोळा करणं आणि त्याचे विश्लेषण करणं हे खूप आवश्यक आहे. यामुळे काय होईल, समस्येची व्याप्ती आणि त्याचं स्वरूप समजून घेण्यास मदत होईल आणि प्रभावी धोरणे तयार करता येतील. तर मग मित्रांनो, भिकारी आणि भिकारी माफिया या सर्व गोष्टींचा आपण निष्कर्ष काय काढू शकतो? तर भारतातील भिकारी आणि भिकारी माफिया ही एक जटिल आणि गंभीर समस्या आहे. गरिबी, बेरोजगारी आणि सामाजिक विषमतेमुळे अनेक लोक भीक मागण्यास प्रवृत्त होतात आणि याच परिस्थितीचा फायदा भिकारी माफिया घेतात. हे माफिया असहाय्य लोकांचे शोषण करतात आणि त्यांना गुन्हेगारीच्या जाळ्यात ढकलतात. या समस्येवर मात करण्यासाठी सरकार, प्रशासन, सामाजिक संस्था आणि सामान्य नागरिक या सर्वांनी एकत्र येऊन काम करणे आवश्यक आहे. तर मग यासाठी कठोर कायद्याची अंमलबजावणी, प्रभावी पुनर्वसन योजना, शिक्षण आणि सामाजिक जागरूकता यासारखे उपायांमुळे आपण निश्चितच या समस्येवर नियंत्रण मिळवू शकतो आणि एका चांगल्या समाजाची निर्मिती करू शकतो. भिकारीमुक्त भारत हे आपलं ध्येय असले पाहिजे आणि त्यासाठी सर्वांनी मिळून प्रयत्न करणे गरजेचं आहे. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओत आपण भिकारी आणि भिकारी माफिया आणि त्यांच्यावर उपाययोजना आणि त्यांचे उदाहरणं या सर्व गोष्टी आपण बघितल्या. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. जय हिंद.